थेट पाईपलाईनची योजना आपल्या सर्वांना माहिती आहे. 2 वर्षापूर्वी अभ्यंग स्नान झालं, पाणी नाही. कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. त्यांची सत्ता होती, कचऱ्यापासून वीज निर्मिती झाली नाही. गेली 15 वर्षाची घाण काढून टाकण्यासाठी 5 वर्ष आम्हाला ती नक्की संधी देतील. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. मग 15 वर्ष तुम्ही कोल्हापूरमध्ये सत्ता गाजवली की आता काँग्रेसकडं काय आहे? उलट त्यांनी हे निवडणूक बाय करायला पाहिजे होती कोल्हापूरचं चांगलं होण्यासाठी. काल साहेब KMT बंद बसून गेली. त्या स्टंट आहे, लोकांना ओळखतात. कुठं तर चहाच्या गाडीवर अचानक जाऊन बसायचं. लोक म्हणतात अरे साहेब आले, निवडणूक कुठली तर जवळ आली. ह्यांची माणसं जरी चुकून निवडून आली, चुकून म्हणाले मी, तर हे काय कामं करू शकणार कोल्हापूरमध्ये? कोल्हापूर महानगरपालिकेवरती 100% यावेळी महायुतीचा झेंडा फडकणार, यात काही शंका नाही. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजपासून बघायला गेलं तर एक 4 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण कोल्हापूर जिल्हा शिवसेना समन्वयक नाना कदम यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. नाना, काय सांगाल? एकंदरीत बघायला गेले तर शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये प्रचारात आता एक आघाडी घेतलेली बघायला मिळते. कशा पद्धतीने आता वातावरण तुम्हाला वाटतं ह्या परिस्थितीवर? महायुतीचा जो परवा झालेल्या नगरपंचायती नगरपरिषदेचा जो निकाल लागला, अखंड महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकांनी प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये 238 आमदार महायुतीचे आलेले आहेत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील. एकनाथ शिंदे साहेबांनी प्रामुख्यानं जे तळागाळापर्यंत लोकांच्या समोर जाऊन काम केलं 2.5 वर्ष, त्याची पोचपावती नक्कीच मिळाल्या. यामध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा वाटा आहे तो लाडक्या बहिणींचा, आणि तो इफेक्ट आता कंटिन्यू चालू आहे. त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेवरती 100% यावेळी महायुतीचा झेंडा फडकणार, यात काही शंका नाही. खरं बघायला गेलं तर तुम्ही प्रचारादरम्यान प्रत्येक वेळेला म्हणताय की 15 वर्ष काँग्रेसनं काय केलं, अशा पद्धतीचा आपण प्रश्न उपस्थित करताय. तुमचं मग ह्याच्या विरोधी तुम्ही आता महायुती म्हणून लढताय, बरोबर? तर तुमचं विजन काय राहणार आहे? 15 वर्ष मी स्वतः महानगरपालिकेमध्ये 10 वर्ष नगरसेवक होतो, त्यावेळी आम्ही विरोधी आघाडीमध्येच काम केले. थेट पाईपलाईनची योजना आपल्या सर्वांना माहिती आहे. 2 वर्षापूर्वी अभ्यंग स्नान झालं, पाणी नाही. कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. त्यांची सत्ता होती, कचऱ्यापासून वीज निर्मिती झाली नाही. कोल्हापूरचे रस्ते हे आता तुम्हाला माहितीच आहेत. आता माझं मत, परवा आदरणीय आमचे नेते राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेबांनी पण म्हटले एका भाषणामध्ये की आता काँग्रेसकडं काय आहे? उलट त्यांनी हे निवडणूक बाय करायला पाहिजे होती कोल्हापूरचं चांगलं होण्यासाठी. केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचं सरकार आहे. ह्यांची माणसं जरी चुकून निवडून आली, चुकून म्हणाले मी, तर हे काय कामं करू शकणार कोल्हापूरमध्ये? आता म्हणतात आम्ही हॉस्पिटल करतो, आता म्हणतात आम्ही शाळा चांगल्या करतो. यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी यांनी 15 वर्ष सगळ्या ह्या महानगरपालिकेचा वापर करून घेतलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल साहेब KMT बंद बसून गेली. त्या स्टंट आहे, लोकांना ओळखतात. कुठं तर चहाच्या गाडीवर अचानक जाऊन बसायचं. लोक म्हणतात अरे साहेब आले, निवडणूक कुठली तर जवळ आली. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. मग 15 वर्ष तुम्ही कोल्हापूरमध्ये सत्ता गाजवली. जसा कलेक्टर ऑफिसमध्ये पालकमंत्री असतील यांचा जनता दरबार होतो, असाच जनता दरबार यांनी काय घेतला नाही? कोल्हापूर कसं पाहिजे, या कुत्र्यांचं, आपण भटक्या कुत्र्यांचं काय करायला पाहिजे? 265 टन रोज कचरा होतो, त्याचं काय केलं पाहिजे? पाऊस आता अचानक मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय, सगळे चौक जाम व्हायला, ते स्ट्रॉंग वॉटर सिस्टीमचं काय केलं पाहिजे? आणि हे सगळं डेव्हलपमेंट जर करायचे असेल तर राज्यामधलं सरकार, राज्यामध्ये ज्या विचाराचं सरकार आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेवरती आम्ही लोकांना विनंती करताय की 5 वर्ष फक्त आपल्याला या माहितीवर सत्ता देऊन बघा, कोल्हापूरची 100% चांगली डेव्हलपमेंट होईल. आता इथून झाल्या पाठीमागं 2-2.5 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये किती निधी आला, काय आला, कशा पद्धतीने कामं चालू आहेत, कॉन्क्रीट रोड किती चालू आहेत, हे सगळं बघितलं लोकांनी, आणि नक्कीच लोक यावेळी माहितीला मदत करतील. नाही, 5 वर्ष एका बाजूला सत्ता देऊन बघा, मग काय आम्ही त्याच्यावरती करतो, मग नेमकं हे काय ठेवलेलं आहे याच्यामध्ये? म्हणजे खरं बघायला गेलं तर कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढणार? सगळ्यात मोठा आता कोल्हापूरचा प्रश्न आहे तो रस्त्यांचा आहे. आदरणीय देवेंद्रजींनी परवा आमची ज्यावेळी बैठक झाली मुंबईमध्ये, त्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या रस्त्याचा तुम्ही रिपेअर करून पाठवून द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला किती लागेल तेवढा निधी, 500-550 कोटी रुपये अंदाजे लागतील असा आमचा अंदाज आहे. कारण IRBचे 49 किलोमीटरचे रस्ते केलेत, त्याला 125 कोटी त्यावेळी खर्च आला होता. राहिलेले जे रस्त्यासाठी 500-550 कोटी रुपये जर आले, 100% कोल्हापूरचे रस्ते चांगले होतील. थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये 2014 साली जी योजना मंजूर झाली, 17ला पूर्ण करायला पाहिजे होती, ती झाली 24ला.
त्यामध्ये देखील आता अंडरग्राऊंड केबल असेल, मोटरी नवीन घ्यायची असतील, त्यासाठी शासनाकडून आम्ही पैसे आणून ती योजना चालू करण्यात येईल. शिंगणापूर योजना जी स्टँड बाय आपण ठेवायची आहे, त्यासाठी 25 कोटीचा खर्च आहे, त्यासाठी शासन निधीचा आम्ही प्रयत्न करेन. बीट युनिटचे प्रश्न आहेत, म्हणजे कोल्हापूरमध्ये गुंटीवारीचे प्रश्न आहेत, सगळ्यात मोठा पुराचा प्रश्न आहे, तो आता मार्गी आदरणीय गडकरी साहेबांनी तो मार्गी लावला आहे. ब्ल्यू लाईनचा एक प्रश्न सगळ्यात मोठा आपल्या इथे झालाय पूर आल्यामुळं. असे बरेच विषय आहेत ते आपल्या, मग मोठे मोठे विषय रेल्वेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केंद्रातनं पैसे आले, विमानतळासाठी विस्तारीकरण झालं, कन्व्हेन्शन सेंटर झालं, केंद्र शासनाच्या माध्यमातून हे अतिशय चांगली कामं झालेली आहेत. 1100 बेडचं हॉस्पिटल झालं, त्या हॉस्पिटलला जाणारा रस्ता, एक रस्ता 100 कोटी, त्याला 25 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले. पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून, हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून, खासदार धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून, अमोल साहेब आहेत, आमचे नेते आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब ही राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे निधीला आता काही कमतरता नाही. फक्त 5 वर्ष आम्ही जनतेला म्हणतो की तुम्ही एकदा 5 वर्ष सत्ता महायुतीला देऊन बघा. 100% केंद्रामध्ये जे सरकार आहे ते राज्यामध्ये आहे. राज्यामध्ये सरकार आपल्या विचाराचं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर कोल्हापूरची डेव्हलपमेंट 100% चांगली करण्यात आम्ही यशस्वी होईल. आज बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे. या दौऱ्याचं काही विशेष नियोजन आणि काय प्रचारासाठी काही वेगळ्या पद्धतीचं हे असणार आहे? वेगळं असं काय नाही. महानगरपालिका जाहीर झाल्यानंतर 2 दिवसांनी परत मुख्यमंत्री साहेब यायला लागलेत, अजितदादा पण येणार आहेत. आज आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येतात. ताराणी चौकापासून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत त्यांची रॅली आहे. प्रत्येक ठिकाणी रॅली शो साहेबांशिवाय खूप प्रेम करणारी जनता कोल्हापूरमध्ये आहे. महिला वर्ग त्यामध्ये प्रामुख्याने जास्त आहेत आणि ते येऊन गेल्यानंतर वातावरणामध्ये जो चेंज होणार आहे 100% महायुतीला याचा फायदा होणार. एकंदरीत जर का बघायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या विषयी असणारी जी लोकप्रियता ही कुठं ना कुठेतरी कोल्हापूरमध्ये आता वाढताना दिसत आहे. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचं कोणतेही काम आम्ही घेऊन गेलो, त्यामध्ये प्रामुख्यानं राजेश क्षीरसागर साहेब असतील, आमचे पालकमंत्री साहेब असतील, आम्ही स्वतः मी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने एखादं काम घेऊन गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. IT पार्कची घोषणा आता त्यांनी केलेली आहे. कोल्हापूरच्या रस्त्यासाठी त्यांनी नगरविकास माध्यमातून पैसे देतो म्हणलेले आहेत. लाडक्या बहिणींचं तुम्हाला माहितीच आहे, तो तर अतिशय मोठा प्रतिसाद त्यांचा आहे आणि लोकांना एक विश्वास आहे की यांनी ज्या काही स्कीम मुख्यमंत्री साहेब असताना त्यांनी दिल्या त्या कंटिन्युटी चालू ठेवलेल्या आहेत. आणि कोल्हापूरसाठी आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब ज्यावेळी विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी आले आणि त्यांनी ज्या ज्या काही कमिटमेंट केल्या, खंडपीठाची कमिटमेंट केली होती ते आता पूर्ण झाले आहे. भविष्य काळामध्ये कोल्हापूरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी जो काही पैसा खर्च लागेल ते शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो म्हणून सांगितलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले शब्द पाळतात म्हणून त्यांची लोकप्रियता कोल्हापूरमध्ये, अखंड कोल्हापूर असेल अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांची लोकप्रियता आहे. एकंदरीत 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे. निकाल काय होईल याच्यावरती तुमचं काय मत आहे? नक्कीच यावेळी 16 तारखेच्या निकाला दिवशी आपल्या सर्वांना लक्षात येईल कोल्हापूरच्या जनतेचा कौल यो महायुतीच्या बाजूनच आहे. गेले 15 वर्षाची घाण काढून टाकण्यासाठी 5 वर्ष आम्हाला ती नक्की संधी देतील, यामध्ये आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका नाही. आव्हान काय कराल लोकांना मी आवाहन करतो, केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच राज्यामध्ये आहे आता सध्या, आणि राज्यामधलं सरकार एकदा फक्त आम्हाला 5 वर्ष कोल्हापूरमध्ये आपण दिल्यानंतर त्याचा 100% आपल्या कोल्हापूरच्या विकासामध्ये 100% हे आपलं सरकार त्यामध्ये प्रामुख्यानं मदत करेल. आणि पुढच्या 5 वर्ष जर आपल्याला दिली तर पुढचं 25 वर्ष सुद्धा हेच सरकार राहील एवढी आम्हाला गॅरंटी आहे.